2-4 दिवसापासून पाऊस उघडलेला आहे, तो उघडलेलाच आहे. आदल्या दिवशी ठरवलं होतं, म्हटलं उद्या आपण लवकर उठून आहे ना हे अंगणातील गवत काढू आणि आपले जे पीठ उरलेलं आहे त्याच्या आपण सुक्या खोबऱ्याच्या करंज्याही करू आणि चुलीवर चूल पण आहे ती, त्याला पोछारा पण द्यायचा आहे आणि बघू त्याच्यावर जमलं तर भाजी करू नाही तर घरात करू. हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लेक कृषीची लॉग. पाठीमागचं गवत काढून झालं आणि आता म्हटलं की एक एक करून सगळं आता गवत काढून घ्यावा जेवढं उगलेलं आहे ते, कारण पाऊस 2-4 दिवस आलेलाच नव्हता आणि मग एकदा सुरू झाला का पाऊस मग अंगणामध्ये फिरकता येत नाही आणि मग जे आहे ते गवतही खूप भरभर वाढलं जातं. आता इथलं गवत तर मी मागच्याच वेळेस काढलं होतं, पण किती गवत वाढलं आणि मी 2 दिवस अगोदर असं गवत काढून इथंच ओट्यावर ठेवत होते. काय आहे की ते केनपाट जे आहेत ना, ते केनपाट जर असंच ठेवलं तर ते पुन्हा काय होतं, ताजं होतं. आणि आता याच्यामध्ये ना गोगलगाई इतकी भल्ली मोठी होती ना, तर तुम्हाला मी दाखवत पण होते. आता हे सर्व गवत घेऊन जाते आणि तिकडे आहे ना खड्ड्यामध्ये नेऊन टाकते. अंगणामधलं गवत आहे ना, म्हणजे किती कसं अगदी बोटभर झालेलं आहे आणि खूप असं बारीक नगभर पण आहे आणि मग ते कधी कधी येणं असं 2 बोटांनी सुद्धा काढावं लागतं आणि सहज काही जे निघालं तर ते मी काढतेच आहे. नाहीतर आपलं आता खुरपं घेऊनच मी म्हटलं आता हे सर्व अंगणातली गवत आहे ना एकदम A to Z काढून टाका आणि एकदम स्वच्छ करून टाका. मग काय होतं, सततचा पाऊस असला ना मग ते सर्व अंगणभर शेवाळ होते आणि मग ती भीती पण राहते पडायची. एवढासाच कोपरा झालेला आहे कालपासून. काल मी तिथं थोडंसंच काढलं होतं, पण इकडचं आत्ता केलं ना तर एवढासाच कोपरा झालेला. खूप बारीक 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 असतं ना, त्याच्यामुळं ते ना 2 दिवसात लगेच मोठं होतं. त्याच्यासाठी मला आहे ना काढावंच लागतं हे. आता हे बघा असं हे इतकं बारीक बारीक काढत असते अंगणामध्ये, तर असं वाटतच नाही की असावं म्हणून. हे असं लगेच होतील 2 दिवसात. अजून ते काढलेलं होतं आधी, पुन्हा वाढलं हे. आता हे राहिलेलं आहे. आता असं आहे ना दिवसभरामध्ये मी हे काढून घेईन, कारण आता आहे ना मग याच कामाला लागलं ना तर मग माझं काम बाकीचे राहून जातं. आता वाजत आलेच नाही 7. चला चालले घेऊन. चला आता ही चूल जरा पोछारा देऊन घेते, चुलीला पोछारा देते, सारून घेते. आता हे राग गोळा करून ठेवलेली झाडांना होऊन जाईल मस्त. हे आता मागाशी मी इथं गवत गोळा करायला बसले तर एवढं पुन्हा गवत इथलं काढलं. बसलं तर उठं वाटत नाही, काढावंच वाटतं ते गवत, पण काय होतं मग बाकीचे कामं पण आवडून राहतात. ह्या 2 चुलीपैकी मी एकच चूल पेटवते आणि त्याच्यामुळे ना काय होतं की एकाच चुलीवर पाणी, एकाच चुलीवर मग ती भाजी करायची ठरली ना तर ती तेवढी पूर्ण काळी होऊन जाते. आता ही रोज रोज आपण जसा गॅस स्वच्छ करतो तसं याला रोज रोज पोछाराही देता आला असता तर पण काय होतं मग ते पापुडे पण खूप होऊन जातात. मग त्याच्यामुळं मग म्हटलं की हे 8-8 दिवसांनी तरी आपण ही चूल सारवत जाऊ. पण आता मला असं वाटतं की 15 दिवस होऊन गेले असतील किंवा त्या अधिकही दिवस झाले असेल मी पहिली चूल सारवली, त्याच्यानंतर आत्ता सारवलेली. पण चूल सारवल्यावर किती भारी दिसतं ना, अगदी मस्त. पण आता ही सगळं म्हणजे वाळून द्यावं लागेल, त्याच्यानंतर मला ही चूल पेटावं लागेल. मग मी काय करते, भांडे घासून घेते. चूल सारून झाली पण इथे किती बरबटलं आहे, सगळं माती माती झाली. आता हे सर्व धुवून घेते. माती न चाळता जशी होती तशी घेऊन आली होती आणि मी चुलीला पोछारा दिला, पण बरेच असे वाळूचे रेती कण होते आणि शेवटी अखेरीस मी घेतली ती जशी आहे तशी त्या चुलीला पोछारा दिला. चुलीवर आता पाणी ठेवते. आता आहे ना बघते, आता याच्यावर भाजी करायचं तर करून घेते. सर्व प्लॅस्टिक वगैरे घालून माझी अखेर चूल पेटलेली आहे. पाणी ठेवते.
चला आता चूल पेटलेली आहे. म्हटलं आता लगेच आहे ना ही जी भेंडीची भाजी ही करून घ्यावं. मग अशीच तयारी केली मी. तर आता चल नेमकी भाजी करायच्या वेळेसच काईला काय होतं काय नाही, इतकं छान पेटलेली होती. चला आता तेल घेतलं टाकून. तेल तापतंय. आता मिरची आणि लसूण भाजी खूप झणकेदार होणार आहे कारण मिरच्या खूप घातल्या मी. मीठ लगेच घेते टाकून. आता चालली भेंडी. अगदी साधी सिंपल बरं का, टोमॅटो वगैरे काही घातलेले नाही मी. ना कांदा, कारण भेंडी भरपूर आहे त्याच्यामुळं मग मला काही गरज वाटली नाही कांदा टोमॅटो घालावं. आता झाकण न ठेवता अशी शिजवून घेते. म्हणजे काय होय, चिकट पण होणार नाही आणि छान पटकन म्हणजे काय होतं सुटसुटीत अशी शिजली जाईल ती, चिकट होणार नाही. पोचारा दिल्यावर चूल किती भारी दिसते ना. पण इतके दिवस काय होता पाऊस होता त्याच्यामुळे देताच आलं नाही. आता उघडायला लागलं आहे 2-3 दिवसापासून, म्हणून म्हटलं चला माती घेऊन यावं. एवढी ओलीच करून लावावं लागते ना. किती मस्तपैकी सुटसुटीत झालेली आहे भाजी. बघा चला आता झाली. आता हिला घेते काढून. दुपारचे 1:30 वाजले आणि पावसाला सुरुवात झालेली. अगदी रिमझिम स्वरूपातला पाऊस आहे. आणि म्हटलं होतं की हे काढलं गवत, आता इकडचं काढूया. मग कसलं काय, जेवण झालं, थोडा वेळ व्हिडिओ एडिट केला आणि आता तिकडचं मग मी काय केलं, तिकडचं गवत काढलं होतं सकाळीच. आता पाऊस चालू आहे, मग काय गवत वगैरे तर काढता येणार नाही. मग करावं काय. हे काल आहे ना मैद्याचं पीठ उरलेलं करंजाचं, आणि सारण संपलं होतं. तर किती झाल्या, 10 झाल्या, 8-10 करंज्या झाल्या. आता पुन्हा नारळ फोडून तर नाही करणार, पण आता याच्या म्हटलं आहे ना आपलं दिपोळीला जशा करंज्या बनवतं ना अगदी त्या पद्धतीने आता करंज्या बनवते. आता हे फ्रीजमधून काढलं आहे. आता याला आहे ना थोडंसं सैल व्हायला टाईम लागेल कारण ते आधीच घट्ट झालेलं आहे. आता मी तयारी करून घेते, खोबरं वगैरे, पिठी साखर, वेलची, आणि करते. किती होतील तितकेच होतील बहुतेक, कारण निम्मच पीठ संपलेलं आहे. आता पीठ कमी झालं आणि सारण जास्त झालं. आता हे सारण जास्त उरल्यावर याचं काय करायचं. असं पहिल्या करंज्या एवढ्या करून घेते. सारणाचं काय नंतर एखादा पदार्थ होऊन जाईन बघते आता. असं होतं कमी जास्त. आता चक्क मी काय करते, हाताने करू राहिली. म्हणजे काल मी ग्लासावर करत होते, पण आता आहे ना आकाकडनं फेकीचा चमचा घेऊन आली आणि तिला म्हटलं ते मी अरे आकार चांगला आला पाहिजे. साच्यामध्ये तर लय भारी होतं, ठीक आहे नाही. आणि नाही जमलं तर ते ग्लासावर करायचे किंवा डब्यावर करायचे. मी याचा असं एक व्हिडिओ बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर बरेचसे असे व्हिडिओ माझ्यासारखेच आले. मग चला आता ही बाजूला ठेवते आणि एक एक करून घेते. आता उरलेल्या पिठाच्या मैद्याच्या मी आता करंज्या करून घेतल्या. जवळजवळ झाले 10. आणि मला वाटलं सारण उरलं, पण सारण बिलकुल उरलं नाही. एक पुरी केली, म्हटलं जाऊ द्या आता ही पुरी मस्त होईन. पिल्ली म्हणजे मांजर खाईन, नाही तर मी खाईन. चला आता हे सर्व मस्तपैकी तळून घेते आणि गरमागरम पावसामध्ये मस्त खाण्याचा आनंद घेते. चला टेस्ट करू.
आलं वर. चला आता ही पहिली पुरी तळून घेते म्हणजे कटकटच नको टेस्टची. आज काही ओल्या नारळाच्या करायच्या नाही. आज आहे सुकं खोबरं आपलं जे दिवाळीचं सारण आपण जसं बनवतो ना अगदी त्या पद्धतीने बनवलेले आहे. टमटम फुगल्या बघा मास. वाव. चला आता याच्यातल्या करंज्या काकांना पण येऊन देते. आणि चला मग पीठ उरलं होतं म्हणून करंज्या केलेल्या आणि मनीचं नावाने मीच खाल्ली अर्धी. मस्त वाट लागते ही पुरी नुसती. ओके कसा बसलाय जाळीवर. इतकं कू करत होते पण आता मोबाईल घेऊन आले तर लगेच ओरडायचा थांबला. जाऊ घरात मी. कू नाही करत. तासभर बसला तसाच आणि आत्ताशी ओरडायला लागला.